या दिलीप पाटील तात्यांनी आमचे 4,50,00,000 ठेवल्यात. शेतकरी विणकरी जी सूतगिरणी आहे त्या सूतगिरणीतलं म्हणजे आम्हाला काय आया बहिणी नाहीत रे. आमच्या आया बहिणी म्हणजे गरीबांच्या, आमच्या आया बहिणी म्हणजे रयतेच्या आणि तुमच्या आया बहिणी म्हणजे प्रस्थापितांच्या. हे जे काल तिथं भाषणं ठोकत होती त्यांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या. त्याचा काय हो या कडकनाथचा काय घंटा संबंध नाही, पण तुमचा निश्चित संबंध आहे. ते काल म्हणले की सदाभाऊ हा सतरंजा उचलत होता आणि 30-35 वर्ष सत्ता भोगल्यामुळे त्यांना मुळात त्यांची संस्कृती ते आधी विसरून गेलेत. ते आम्हाला सांगू नका की कडकनाथ आणि काय त्या संबंध. कडकनाथचा एखादा मित्र आला भेटला म्हणजे काय आम्ही त्याच्यात गेलो काय? यांनी कडकनाथ मध्ये यांचा शामिल आहे. काय कडकनाथ मध्ये शामिल ऑन डॉक्युमेंट मध्ये दाखवावं, 1 रुपयाची एंट्री माझ्या अकाउंटवर दाखवावी. मुळात त्या कडकनाथचा काय संबंध? माणसानं शिवी दिली त्यावेळी या दिलीप पाटलांची ती जीप कुठे गेली? गेल्या काही दिवसापूर्वी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंतराव पाटील यांच्यावरती जी खालच्या पातळीची टीका केली, त्यानंतर सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचा मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये बऱ्यापैकी आरोप प्रत्यारोप झाले. त्यामध्ये दिलीपराव पाटील असतील किंवा बरेचसेच आमदार खासदार यांनी भाजपच्या नेत्यांवरती आरोप केले. त्यामध्ये प्रामुख्यानं दिलीपराव पाटील हे वाळव्यातले आहेत, जयंतराव पाटील यांचे समर्थक. त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावरती पण टीका केली होती. त्यामुळं त्याच्यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आज रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत आहेत. त्यांच्याकडून जाणून घे की त्यांची याच्यावर काय मत आहे. सागर भाऊ, गेले कित्येक दिवस सांगली जिल्हा महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे. आपण कसं बघताय? कारण दिलीपराव पाटील यांनी आपले वडील सदाभाऊ खोत आमदार यांच्यावरती टीका केलेली आहे. मुळामध्ये जो परवाचा विषय होता तो थोडा वेगळा होता, पण परवाचा जो संस्कृती बचाव म्हणून जो काही मोर्चा झाला त्याच्यात उलट मला असं सांगायचं आहे की जे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी उलट त्यांचे रिअल संस्कार आणि त्यांची संस्कृती दाखवली. काय आहे मुळामध्ये त्यांनी 30-35 वर्ष सत्ता भोगल्यामुळं त्यांना मुळात त्यांची संस्कृती ते आधी विसरून गेलेत. आत्ता सत्ता नसल्यामुळं ते हापपलेत म्हणून त्यांना उगीच ही संस्कृती वगैरे आठवते. आता दिलीप पाटील तात्या ते म्हणले की खासदार स्टेजवर आहेत अमोल कोल्हे साहेब की जे संभाजी महाराजांचं त्या ठिकाणी पात्र करतात मालिकेत. त्यांच्यासमोर ते म्हणले की माझी ओळख अशी की मी त्या वाळव्याचा आहे की ज्या वाळव्यामध्ये एक माणूस म्हणला की सदाभाऊंच्या आईला घोडा लावतो अशी शिवी दिली, त्या वाळव्याचा मी आहे. मग ज्यावेळी त्या माणसानं शिवी दिली त्यावेळी या दिलीप पाटलांची ती जीभ कुठं गेली? त्या माणसाला त्यावेळी हिने आवळू शकले का? शकले नाहीत. मग हिंची संस्कृती कुठली? म्हणजे एखाद्या रयतेच्या बहुजन समाजाच्या गरीब माणसांना हिनी शिव्या घालायच्या आणि त्यांनी आजपर्यंत सहन करायच्या, ही हिंची संस्कृती होती मुळात. पण आता काय झालं, बहुजनांची पोरं पुढं गेली, ह्यांना ते बघवणं झालंय. ते काल म्हणले की सदाभाऊ हा सतरंजा उचलत होता. अरे सतरंजा उचलत होता म्हणून त्याला लोकांचे प्रश्न कळले, म्हणून तो मंत्रीना आमदार झाला आणि लोकांच्या साठी लढतोय. 35 वर्ष 40 वर्ष संघर्ष केला. तुमच्यासारखे फक्त नेत्यांची चपलं उचलत नाही बसला की त्यामुळे तो तिथंच राहायला. त्यामुळे तुम्ही उगीच सदाभाऊंची ना आमची मापं काढू नका. आणि तुमची कसली संस्कृती तुम्ही सांगताय? 2012च्या आंदोलनामध्ये 15 फुटावरून गोळ्या घातल्या शेतकऱ्यांच्या पोरांना. ह्या आष्ट्यातल्या चंद्रकांत नलवडेला 15 फुटावरून गोळ्या मारल्यात, तो तिथं शहीद झाला ऊस आंदोलनात. ह्यातला कुठला नेता तिथं भेटायला गेलता का? हे जे काल तिथं भाषणं ठोकत होती त्यांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या. त्यांनी आजपर्यंत काय लय चांगलं केलंय असं नाही. त्यावेळी कुठलाही माणूस जाऊन त्या माणसाला भेटला नाही. मुळात असं आहे की ह्यांना वाईट वाटतंय की सर्वसामान्य घरातली पोरं, बहुजनांची पोरं आमच्या विरोधात बोलून वर गेली कशी काय, ती आज आमच्या वरती मान वर करून बघतात कशी काय आमच्याकडं. ह्याचं खरं तर त्यांचं मेन दुखणं ते आहे. आणि त्यामुळं त्यांना चांगलं उत्तर येणाऱ्या 1 तारखेला त्या संस्कृती जी बचाव त्यांनी मोर्चा घेतलेला त्याला येणाऱ्या 1 तारखेला चांगलं उत्तर सांगलीत मिळेल. दिलीप तात्या बोलताना असं त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले की सदाभाऊ खोत यांनी राजाराम बापू पाटील यांचं चांगल्या पद्धतीने उद्गार काढले, पण त्यांचं मत आहे की गोपीचंद पडळकर असे का म्हणले त्याच्या खोलात जावा. पण आपण गोपीचंद पडळकर जे वाक्य वापरलं त्यांनी त्याचं समर्थन करता का त्याचा आपण निषेध करता? हो, भाऊनी सरळ सांगितलं की राजाराम बापूंचा आम्ही आदर करतो. भाऊही काही काळ बापूंचे कार्यकर्ते राहिलेले आहेत, काम केलेलं आहे. त्या वाक्यांचं आम्ही समर्थन केलं नाही. पण काल दिलीप पाटील त्यांची भाषा बघितली की ते म्हणतात की हागायला बसायला आणि ससा गावायला. अरे हागल्यावर बसाय ससा गावाय 35-40 वर्ष तुम्ही राहिला वार्डात आणि वाळव्यात, तालुक्यात सुद्धा तुम्ही सगळीकडे फिरत नाहीसा. सदाभाऊ महाराष्ट्रभर फिरत राहिला. पहिली टर्म ठीक होती तुमच्या म्हणण्यानुसार, दुसरे आमदार की सदाभाऊला काय अशी द्यायला काय भाजप काय बिंडो काय?
त्यांना कळत नाही की माणसं काम करतात. मुळात ह्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांनी ही चांगली माणसं ओळखली, त्यांनी रयतेची माणसं ओळखली, त्यांनी बहुजनातली माणसं ओळखली आणि त्या बहुजनातल्या माणसांना प्रस्थापितांना खरं तर चांगलं व्यासपीठ आणि त्यांना एक राजकारणामध्ये उंची देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते देवाभाऊनी केलंय. सागरभाऊ, आता राष्ट्रवादी गटातल्या लोकांचं मत आहे की जयंतराव पाटील भाजपमध्ये येत नाहीत म्हणून त्यांना कशा ना कशा पद्धतीनं घेरायचा प्रयत्न सुरू आहे. आता ते कसं आहे, मी एकदम खरं सांगतो शीतल शेठ, तो माझ्या म्हणजे पर्यंतचा विषय नाहीये की त्यांचा अंतर्गत भाजपशी येणं जाणं काय ठरलं असेल नसेल, कधी ते भेटले असतील नसेल. ते उच्च जे मोठे नेते आहेत म्हणजे त्यात माझे वडील आले त्याच्यापासून सगळे राज्यकर्ते, ते त्यांना अंतर्गत काही गोष्टी माहीत असतील. पण हे मला असं वैयक्तिक वाटत नाही की ते भाजपमध्ये येत नाहीत म्हणून हे सगळं चाललंय, असं काय नाही. 2013 आंदोलन झालं तर त्या आंदोलनात जयंत पाटील साहेब म्हणाले घुसा, दंगल करा, मारामारी करा, सगळं व्हिडिओ आहे माझ्याकडे ते. आणि त्यांची संस्कृती काय, पाचवड फाट्यावर पोरं घरात घुसून येणे, गांडीवरती वळ उठस्तोवर लाल भडक करस्तोवर पोरं मारली. त्यावेळी कुठं संस्कृती गेली ती यांची? त्यावेळी काय संस्कृतीला कुठं पुजून ठेवलेलं काय? आपल्या अंगावर आलं की यांना संस्कृती, स्वतःवर आलं की यांना संस्कृती दिसते. तुम्ही केलेली संस्कृती नाही. तुम्ही जे करता ते एकदम बरोबर, ते एकदम चांगलं, ते एकदम ओके, आणि दुसऱ्याने केलं की लगेच तुम्हाला दुखतंय पोटात तुमच्या. मग आपण ज्यावेळेला समाजकारणात सुरुवात झाली त्यावेळेला एक विषय आपल्या बाबतीतला चालू झाला, तो म्हणजे कडकनाथ कोंबडीचा. त्यावेळेला सुद्धा ते म्हणजे आम्ही तो विषय अजिबात बाहेर काढला नाही, ते काढायला लावू नका. त्यावेळेला सुद्धा आम्ही जयंतराव पाटील साहेबांनी आम्हाला सांगितले की त्यात लक्ष घालू नका, त्यामुळे मी तो विषय हातात घेतला नाही. मग हे कुठेतरी त्यांच्या बोलण्यातून आपल्याला सावध भूमिका वाटते का? अरे कसली सावध, आमचा मुळात त्या कडकनाथचा काय संबंध? असतात मित्र भेटतात म्हणून काय लगेच ते माझा व्यवसाय झाला काय, माझा बिझनेस झाला काय? तुम्ही मुळात सगळ्या सुतगिरण्या हाणल्याचं अनुदान लाटले ती तुम्ही, मागासवर्गीयांच्या नावावर सुतगिरण्या काढल्या. सरकार असताना तुमची हिस्ट्री आहे, एकाच जागेवरती 3-3, 4-4 सुतगिरण्या मंजूर करून तुम्ही गोरगरिबांचं पैसे हाणले ती, तुमची घरं उभा केली तिसा. ते आम्हाला सांगू नका की कडकनाथ यावून काय त्या संबंध. कडकनाथचा एखादा मित्र आला भेटला म्हणजे काय आम्ही त्याच्यात गेलो काय? तुम्ही विजय मल्ल्या बरोबर तुमचे पोट आहेत, विजय मल्ल्यांबरोबर तुम्ही आरोपी म्हणायचं काय? लॉटरी घोटाळ्यात जयंत पाटील साहेबांचं नाव घेतलं जातं, मग तिने घोटाळा केला आम्ही लगेच म्हणत बसायचं काय? अहो ती जनता आहे, बोंबलणारी बोंबलत असतात. त्यावेळी त्यांना माहित आहे की मुळात त्यांचे हात जर काढले तर ते एवढे खोल आणि बुडात आहेत की आपण विचार करू शकणार नाही. आमचा काय हो या कडकनाथचा काय घंटा संबंध नाही, पण तुमचा निश्चित संबंध आहे. ऑन डॉक्युमेंट मी परवा बोललोय, मी काय असं शीतलशेठ कुणावर आरोप आयुष्यात भ्रष्टाचाराचे तरी करत नाही. का करत नाही? कारण तो हे आरोप करताना कौटुंबिक किती त्रास होतो ते मी कडकनाथमध्ये माझा काय संबंध नसताना मी भोगलंय. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, माझ्याकडे ऑन डॉक्युमेंट, आता तुम्हाला वैयक्तिक मी ते डॉक्युमेंट दाखवतो. आमच्याकडे इचलकरंजीची माणसं आलती की आमचं या दिलीप पाटील तात्यांनी आमचं 4,50,00,000 रुपये ठेवल्यात. शेतकरी विणकरी जी सूतगिरणी आहे त्या सूतगिरणीतलं आम्हाला चेक दिल्यात, बाउन्स झाल्यात चेक. आम्ही तक्रार दाखल केली तरी आमच्यावरती कोण लक्ष द्यायला तयार नाही. आज ती सूतगिरणी कोण सांभाळ तुम्ही नाव घेत नाही. त्या सूतगिरणीचा आज चेअरमन कोण आहे तुम्ही शोध घ्या. फक्त मला एवढं सांगायचं, हे ज्यावेळी ती सूतगिरणी बघायची त्यावेळी त्या माणसाचं 4.5 कोटी थांबवलं म्हणून तो माणूस आमच्याकडे आला की तुम्ही आमचे पैसे मिळवून द्या, मदत करा, पोलिसांच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून. आम्ही बोललो कुठं? ते बाबा म्हणलो तुम्ही त्यावेळी व्यवहार केला त्या व्यक्तीशी, आम्ही सांगितलं तुम्हाला व्यवहार कराय, तसं काय मी सांगितलं लोकांना कडकनाथच्या कोंबड्या घरात करत बसा. ती मंडळी माझ्यावर फक्त 1-2 वेळा इकडे तिकडे फिरताना दिसली. त्याच्यात नसताना आमचं राजू शेट्टी साहेबांचं तुटलं, त्यांनी त्याच्यात संधी हाणली आणि त्यांनी त्यावेळी त्याचं सगळं रान उठवलं. जसं की आपण म्हणतो समजा एखाद्या रस्त्याने जाताना गाव म्हणतं भूत आलं, इकडे त्या रस्त्याला जाऊ नको, तिकडं भूत आहे, त्या रस्त्याला जाऊ नको, तिकडं. माणसं म्हणतात आयला काय हे काय खरं नसणार आहे. पण ज्यावेळी त्या रस्त्यानं माणूस एकटा जातो त्यावेळी त्याच्या मनात येतं आयला इथं भूत असेल काय, कारण गाव सगळं म्हणतं इथं भूत आहे काय भूत. तसं राजू शेट्टी साहेबांनी त्यावेळी आमच्याबद्दल उठवलं. लोकांच्यात फक्त एक असाच संदेश दिला की यांनी कडकनाथ मध्ये यांचा सामील आहे. काय कडकनाथ मध्ये सामील? ऑन डॉक्युमेंट मध्ये दाखवावं, 1 रुपयाची एंट्री माझ्या अकाउंटवर दाखवावी, भले गुगल पे दाखवावं. त्या पोरांना मी कधी 2 रुपये केलं असलं तरी गुगल पे म्हणतोय, 100 रुपये 50 रुपये तरी मैत्रीत करतात ना. माझ्या बाजूबाजूला जी माझ्या आता फिरतात, रोहन असेल, माझा ड्रायव्हर असेल, माझे जवळचे जीवलग मित्र आहेत एक संघटनेत आमची 7-8 कामं करणारी, त्यांच्या माझे व्यवहार उलट झालेत. बघा तुम्ही 500, 1000, 3000, 2000. मग त्यांच्याबरोबर कोट्यांचा घोटाळा आहे म्हणल्या हो शीतल शेट्टी, 100 रुपयाचा तरी व्यवहार माझा होया पाहिजे होता. बरं त्या ऑफिसला या इस्लामपुरातल्या माझं एक सिंगल फोटो दाखवा मी आयुष्यात कधी त्या ऑफिसला गेलो असलो तर. संदीप मोहितेंचा एकदा वाढदिवस होता, मला केक कापाय त्या ऑफिसमध्ये इस्लामपूरच्या बोलवलेला. एवढा संबंध, फक्त नावात आमचं रयत आणि तिने नाव ठेवलं महारयत आणि ते आमच्यावर फिरले म्हणून राजू शेट्टीने उठवलं. त्याचं आम्ही 100 वेळा खंडन केलंय. सदाभाऊ तरी म्हटलं आम्ही त्यात असेल तर आम्हाला फासावर चढवा.
कळलं का? तो विषय लय वेगळा आहे. कित्येक वर्षांतर आज कडकनाथचा विषय निघाला. आपण आपलं पोटतिडकीने बोलताय, म्हणजे सरळ आपण खंडन करताय की यामध्ये तुमचा कुठलाही सहभाग नाही. अहो काय संबंध त्याचा? कुठलाही संबंध नाही. आता तुम्ही आम्ही मित्र आहे, उद्या काहीतरी घडलं आणि कुणी तुमच्यावर आरोप केले म्हटले चला ह्याच्यावर आता सागर खोतला पण 8 टाका, असं थोडे असते. राजू शेट्टी साहेबांना पराभव जिवारी लागलेला 2019चा, त्यांना एक संधी साधून आलती आम्हाला बदनाम करायची. त्यांनी ती संधी त्यावेळी साधण्याचा प्रयत्न केला, पण लोक त्याला सुद्धा काही बळी पडली नाही. सेकंड टर्मला लोकांनी जो निकाल द्यायचा होता तो दुसऱ्या लोकसभेला पण बरोबर दिला. आम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की इथं सगळ्यात मेन काय आहे, माझा मुद्दा समजून घ्या. साधी माणसं वर गेलेली ह्यांना बघवत नाही. एक माणूस स्टेजवर आहे, खासदार आहे, आजी आत्ताचा खासदार आहे, त्याच्यासमोर दिलीप पाटील म्हणतात स्टेजवर की मी ह्या वाळव्याचा आहे की जो आमच्यातला माणूस म्हटला पोराच्या काळात सदाभाऊच्या आईला घोडा लावतो. म्हणजे आम्हाला काय आया बहिणी नाहीत विरे? आमच्या आया बहिणी म्हणजे गरिबांच्या, आमच्या आया बहिणी म्हणजे रयतेच्या, आणि तुमच्या आया बहिणी म्हणजे प्रस्थापितांच्या. कुठंतरी थांबूया ही बंद करा. रयतेला पण आई बहीण आहे, त्यांना पण सन्मान आहे, त्यांना पण मान आहे. सदाभाऊ म्हणजे काय आलंय मरणातपूरच्या गावावरनं कोण विचारतंय? हाय खोतांचं गेला तमाशा तुमचा, तुम्ही बंद करा. ठोक्यास ठोका मिळणार, सोडणार नाही. आणि उगीच दादागिरीची भाषणं, आमचा ह्यो नाद करत नाही, तो नाद करत नाही. तुम्ही आता आमचा नाद करा, मग आम्ही तुम्हाला आमचा नाद दावतो. सागर भाऊ, अगदी शेवटचा प्रश्न. सगळ्या गोष्टी आरोप प्रत्यारोप ठीक आहेत, पण आपण पण उच्च शिक्षित आहात. सांगली जिल्ह्याची प्रतिमा कुठे ढासळत चालले का असल्या बेताल वक्तव्यामुळे? अहो आता तुम्हीच विचार करा की आम्ही सरळ म्हणतोय की बाबा त्या गोष्टीचं ठीक आहे. भाऊ स्वतः म्हणले राजाराम बापू माझे गुरु होते, कारण काय काळ मी त्या ठिकाणी संस्थेत काम केलंय, डेअरीत काम केलंय. पण त्या मोर्चाच्या माध्यमातनं हात धुवून घ्यायचे म्हणून काय काय तिसऱ्याने चौथंच केलं आणि 5वं जण कान रडतंय काय बोलतंय. तुमचा इतिहास 2014च्या आधीचा लय बेकार आहे. ह्या महाराष्ट्राला त्यावेळी सोशल मीडिया नव्हता लय म्हणून, नाहीतर तुमचा इतिहास काढला ना तुम्ही सदाभाऊंसारख्यांना म्हणण्यापेक्षा सदाभाऊंसारखी शेकडो शेतकरी संघटनेली कार्यकर्ते तुम्ही जेलमध्ये टाकल्यात निवडणुकीच्या तोंडावरती. 5-5, 2-2, 3-3 महिने ही जेल भोगून आल्यात. खोट्या खोट्या केसेस तुम्ही दाखल केल्यात. अरे भाऊ माड्याला लोकसभा लढवणार होते म्हणून त्यावेळी तुम्ही मिळून भाऊंच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला. 3 दिवस तुम्ही धुळेच्या जेलमध्ये ठेवलं. तुमचे गुन्हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहेत. फक्त कालचा विषय सेन्सिटिव्ह होता. आम्ही वसंतदादांचा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सांगतो, आपले वसंतदादा असतील, आपले राजाराम बापू असतील, ही जी जुनी माणसं आहेत आपल्या जिल्ह्याची, आम्ही त्यांना शान समजतो. शेवटी वडीलधाऱ्या माणसांचा सगळ्यांनी राजकारणात सन्मान केला पाहिजे, व्यक्तिशा बोललं नाही पाहिजे. त्या मताशी आम्ही सहमत आहे. पण त्यातनं तुम्ही काहीतरी चौथंच करून 5वंच करून काही उठून पूर्ण तुमचा मेळावा, म्हणजे खरं तुमची रिअल संस्कृती महाराष्ट्राला खरी परवा कळली. याच्यावर आता आपली पुढची भूमिका काय असणार आहे? आता याच्यावरती भूमिका म्हणजे जिथं जिथं आम्हाला व्यासपीठ मिळेल तिथं तिथं आम्ही आता ही भूमिका स्पष्टपणे तुमच्या माध्यमातून जी मांडली ती येणाऱ्या काळात मी सगळीकडे ही भूमिका आमची स्पष्टपणे जिथं तिथं आम्ही ही मांडणार आहे, हे खोडून काढणार आहे. आजपर्यंत रयत तोंडावर बोट ठेवून होती म्हणून प्रस्थापितांना लय वाटत होतं की आम्ही शाने आणि ह्यांना काय हे बिनाकलेचे आहेत. असं काय होणार नाही. तुम्ही म्हणला तसं अहो आम्ही एज्युकेशन घेतलंय, आम्ही शिकलोय, आम्हालाही काहीतरी कळतं समाजात वाईट काय चांगलं काय, कुणाला सन्मान द्यायचा, कुणाबद्दल कशी भाषा वापरायची. पण तुम्ही जर असं वागायला लागला तर निश्चितपणे राजकारणाचा सगळा समतोल ढासळून जाईल या महाराष्ट्रातला. हे काय चांगलं नाही मुळात. पण काय आहे, शीतलशेठ राजकारणात आहे, उत्तराला उत्तर नाही दिलं तरी लोक परत म्हणाय बसलेत ही घरातच बसली, ह्यांचंच काहीतरी चुकलं असणार म्हणून एक बोलतच नाहीत. पर्याय असतो. आज दिलीप तात्यांची उंची वेगळी आहे, माझ्यापेक्षा वयानं सगळ्या बाबतीत ते मोठे आहेत, भाऊंपेक्षा मोठे आहेत, ठीक आहे. पण तुमची उठून सुटून जर जीभ घसरायला लागली, का घसरते? आम्ही रयत आहे म्हणून, आमचं आडनाव खोत आहे म्हणून, आम्ही बहुजन आहे म्हणून. बंद करा हे कुठंतरी. हे तालुक्याला आता कळालंय, मी खरं सांगतो. लय अवघड जाईल. बहुजनांना रयतेला जर आम्ही संघटित करायला लागलो ना, लय अवघड जाईल. तर हे होते रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत यांनी सांगितलेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये जसे आम्हाला आरोप केले जातील त्याच पद्धतीनं त्याच ठेक्यानं उत्तर दिले जातील. एविनान मराठीसाठी शीतलकुमार शेटे, शिराळा. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.